नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेश वरखेडे आपल्या जय गजानन मॅथ कोचिंग क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आपण वर्ग 10वीचा क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधलं लास्ट एक्सरसाइज मधलं प्रॉब्लेम नंबर 6 आपण घेणार आहे. तर बघूया आपण प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये काय दिलेलं आहे. मिस्टर कसम रन अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अ अर्थन पॉट. एक मिस्टर कसम आहे, तो मातीची रुंडी बनवण्याचा व्यवसाय करते. ही मेक सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. तो काही ठराविक अशी भांडी दररोज बनवते. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर दॅन द 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट ही मेक. म्हणजे तो त्याला भांडे बनवायला खर्च 40 रुपये जास्त येते. कशापेक्षा 10 टाइम्स दी टोटल नंबर ऑफ पॉट. जेवढे भांडे बनवते त्याच्या 10 पटीपेक्षा 40 रुपये जास्त लागतात. ही मेक इन वन डे. ही प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट. सर्व भांडी बनवण्याची किंमत किती लागते त्याला एका दिवसाची 600 रुपये. फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट. एक पॉट बनवायला किती खर्च येते अँड नंबर ऑफ पॉट ही मेक पर डे. एका दिवशी तो किती भांडी बनवते. तर सर्वात आधी एका दिवशी तो किती भांडी बनवते आपल्याला माहिती नाही आहे. तर आपण घेऊ x. सपोज लेट मिस्टर कसम makes x number of pots on daily basis on daily. x पॉट बनवते तो. तर आपण त्यानंतर प्रोडक्शन कॉस्ट काय आहे. ही मेक्स नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट. एका पॉटचे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल टू काय 40 रुपीज इज 40 मोर. मोर म्हटलं ते काय करतात 40 मोर कशापेक्षा 10 टाइम दी टोटल नंबर ऑफ पॉट. टोटल नंबर ऑफ पॉट किती बनवून देतो म्हणजे काय आपल्याकडे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट 10x + 40. त्यानंतर अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय गिवन कंडिशन. ही प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट. सर्व पॉट बनवण्याचा खर्च किती येतो त्याला काय दिवसाचा 600 रुपये. आता बघा आपण एक पॉट बनवायची किंमत एवढी. किती पॉट बनवते तो एक. म्हणजे या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर आपल्याला जेवढा खर्च लागते तेवढा येईल. पॉवर किती आपल्याकडे x इंटू एकाची किंमत किती आहे 10x + 40. करा x ला आतमध्ये मल्टिप्लाय केली आपल्याकडे 10x स्क्वेअर x ने करायचं मल्टिप्लाय 40x इज इक्वल टू 600. पहा डिवाइड बाय 10 केलं तर डिवाइड बाय 10 ऑन बोथ साइड दोन्ही साइडला 10 ने डिवाइड करून याला आपल्याला 10x स्क्वेअर + 40x डिवाइडेड बाय 10 इज इक्वल टू 600 डिवाइडेड बाय 10. प्रत्येकाला सेपरेट पहिल्यांदा यावर 10 सेपरेट दिलं आपल्याकडे 10x स्क्वेअर डिवाइडेड बाय 10 प्लस याला सेपरेट 10 40x डिवाइडेड बाय 10 इज इक्वल टू 600 डिवाइडेड बाय 10. हा 10 घे कॅन्सल म्हणजे इथं काय नसणार येईल 1x स्क्वेअर प्लस 10 आहे का 10 किती होतात 40 म्हणजे 4x इज इक्वल टू 0 गेट कॅन्सल म्हणजे किती आपल्याकडे 60 प्लस 60 गुणिले काय मायनस 1x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. इक्वेशन आले की कंपॅरिझन करून घ्यायचे. कंपेअरिंग विथ कशासोबत करत असतो आपण कंपॅरिझन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. x स्क्वेअरच्या बाजूला a आहे इथे किती आहे 1 म्हणजे a येईल 1. x च्या बाजूला b आहे इथे किती आहे x च्या बाजूला 4 म्हणजे b किती 4. शेवटी आहे c शेवटी किती आहे -60. इथपर्यंत आला की फॉर्म्युला आहे आपल्याकडे x इज इक्वल टू -b प्लस माइनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर माइनस 4ac डिवाइडेड बाय 2ac. याला इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 लिहिलं की म्हणजे अंडर रूट मध्ये ते काढून घ्यायचं. अंडर रूट मध्ये पावर काय b स्क्वेअर माइनस 4ac तो काढून घेऊ आपण. b स्क्वेअर माइनस 4ac जो आहे आपल्याकडे b तर चेक करा किती b आहे 4 तर लिहिलं मी 4 चा स्क्वेअर माइनस 4 into a किती आहे 1 c किती आहे -60 आहे 1 c आहे -60. 4 चा स्क्वेअर आपल्याकडे 16 हे माइनस काय घेईल प्लस 4 × 1 4 × 60 म्हणजे 16 प्लस
6 मल्टिप्लाय बाय 60 मल्टिप्लाय बाय 4 इज 240 म्हणजे ॲडिशन केलं तिने 256 अंडर रूट 1 लिहिता वाले इक्वेशन 1 लिहिता इक्वेशन 1 लिहिता चेक करा इक्वेशन 1 काय x इक्वल्स टू माइनस b प्लस माइनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर माइनस 4ac डिवाइडेड बाय 2ac सर्व व्हॅल्यू करा फक्त माइनस साइन b चेक करायची आहे b आहे 4 प्लस माइनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर माइनस 4ac b स्क्वेअर माइनस 4ac किती आला आपल्याकडे 256 डिवाइडेड बाय 2ac 2 मल्टिप्लाय बाय a आहे 1 म्हणजे आपल्याकडे माइनस 4 प्लस माइनस 256 कशाला स्क्वेअर आहे 16 चा म्हणून बाय 16 डिवाइडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 1 2 x इज इक्वल टू एकदा घ्यायचा प्लस आणि एकदा काय घ्यायचा माइनस माइनस 4 प्लस 16 डिवाइडेड बाय 2 और x इज इक्वल टू एकदा माइनस 4 माइनस 16 डिवाइडेड बाय 2 माइनस 4 प्लस 16 12 डिवाइडेड बाय 2 म्हणजे x किती आपल्याकडे 6 x इज इक्वल टू माइनस 20 डिवाइडेड बाय 2 म्हणजे x इज इक्वल टू माइनस 10 x च्या दोन व्हॅल्यू आहे ना बाबा एकदा काढला x इज इक्वल टू 6 आणि x इज इक्वल टू माइनस 10 तर x आता भांडे x म्हणजे भांडे बनवत आहे निगेटिव्ह भांडे बनवणार काय नाही निगेटिव्ह व्हॅल्यू तर नाही म्हणजे x किती आला आपल्याकडे आला आपल्याकडे x सर्वजण तोपर्यंत स्क्रीनशॉट काढा आणि इथपर्यंत लिहून घ्या x आला आपल्याकडे 6 आपल्याला काय काढायचं फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट अँड टोटल नंबर ऑफ पॉट ही मेक तर टोटल नंबर ऑफ पॉट मिस्टर कसम मेक किती पॉट बनवते x किती तुम्ही मिस्टर कसम मेक x पॉट डेली x बनवते दैट इज पावर ऑफ विदिन x किती आला आपल्याकडे 6 म्हणजे किती मग 6 पॉट काही प्रोडक्शन कॉस्ट of each pot किती आहे आपण एका पॉटची प्रोडक्शन किंमत प्रोडक्शन कॉस्ट ऑफ each pot काय आपल्याकडे 10x प्लस 40 तर काय आपल्याकडे 10 मल्टिप्लाय बाय x x किती आपल्याकडे 6 प्लस 40 10 मल्टिप्लाय बाय 6 60 प्लस 40 म्हणजे किती आपल्याकडे बरोबर रुपीज 100 झाला प्रॉब्लेम सॉल्व सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि प्रॉब्लेम लिहून घ्या त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे पिंटू टेक 6 days more than those Nishu take to complete a certain work म्हणजे एक काम करण्यासाठी पिंटूला 6 दिवस जास्त लागतात कोणापेक्षा निशूपेक्षा निशूला जेवढे दिवस लागतात त्याच्यापेक्षा 6 दिवस जास्त लागतात आता निशूला किती दिवस लागतात ते काम करण्यासाठी आधी आपल्याला माहिती नाही आहे म्हणून आपण काय घेऊ x लेट निशू take x days Nishu take x days to complete certain work Nishu किती घेते समजा x तर पिंटू किती लागतात त्याच्यापेक्षा 6 therefore त्यानंतर काय पिंटू take x plus 6 days x plus 6 days to complete a certain work आता गिवन कंडिशन काय आहे तर दोघांनी जर काम केलं दोघांनी मिळून काम केलं तर किती दिवसात कंप्लीट करतात ते काम 4 दिवसात तर इथे काय घ्यायचं if both work together then they will finish work in 4 days जर दोघांनी मिळून काम केलं 4 दिवसात कंप्लीट करतात जर वर्क आला म्हणजे तर 1 डेज चा वर्क काढायचा मग if 1 day's work of both आता समजा तुम्ही जर एखादं काम 6 दिवसात करत असाल तुमचे एका दिवसाचं काम काढणं असेल काय ते 1/3 जर 8 दिवस काम करत असाल तर एका दिवसाचं वर्क काढायचं असेल तर काय आहे 1/8 तसे निशूला एक दिवस लागतात एका दिवसाचं वर्क काय त्याचा 1/8 प्लस पिंटूला x + 6 दिवस लागतात एका दिवसाचं वर्क किती त्याचा 1/x + 6 दोघांनी मिळून 4 दिवस लागतात एका दिवसाचं वर्क किती 1/2 करा क्रॉस मल्टिप्लाय x + 6 ने काय मल्टिप्लाय x + 6 प्लस x ने करा 1 ने मल्टिप्लाय x डिवाइडेड
6 डिवाइडेड बाय x नगर आतमध्ये मल्टिप्लाय x स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 1/4. याला करा इकडे मल्टिप्लाय आणि याला करा इकडे मल्टिप्लाय. बघू आपण काय आहे ते. याला करा इकडे या पूर्ण करा इकडे मल्टिप्लाय 4 into 2x plus 6 is equal to याला करा इकडे मल्टिप्लाय करेन आपल्याकडे x स्क्वेअर प्लस 6x. या पूर्ण करा आतमध्ये मल्टिप्लाय 4 2 चा 8x प्लस 4 6 चा 24 is equal to x स्क्वेअर प्लस 6x. ज्या साईडने x स्क्वेअर वाला आहे सर्व तिकडे पाठवून द्यायचे. या साईडने x स्क्वेअर आला नाही या उद्देशा पुढे पाठवून पावर समोर काय x स्क्वेअर प्लस 6x आपला साईड x समोर गेल्यावर काय होईल -8x प्लस 24 समोर गेल्यावर -24 is equal to 0. x स्क्वेअर 6x minus 8x minus 2x minus 24 is equal to 0. मग याच्याची कंपॅरिझन कंपॅरिझन करून की आपण काय सोबत करतो x स्क्वेअर प्लस bx प्लस c is equal to 0. x स्क्वेअर च्या बाजूला a इथे काय नंतर किती आहे 1 म्हणजे येईल 1. x च्या बाजूला b आहे इथे x च्या बाजूला -2. शेवटी c आहे शेवटी किती आहे -24. मग याचा बाय फॉर्म्युला काय आपल्याकडे x इक्वल्स टू -b प्लस मायनस अंडर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय twice a. त्याला इक्वेशन नंबर 1. सर्वात जे अंडर रूट मध्ये लिहून घ्या. काय अंडर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac लिहिलं मी. b पॉवर किती आपल्याकडे b -2 तर काय -2 चा स्क्वेअर -4 into a किती आहे आपल्याकडे 1 into c किती आहे -24. -2 चा स्क्वेअर काय आपल्याकडे 4. हे मायनस मायनस काय आहे प्लस 4 मल्टिप्लाय बाय 1 4 मल्टिप्लाय बाय 24 म्हणजे किती 4 प्लस मल्टिप्लिकेशन करायचं 4 4 चा 16 कॅरी 1 4 2 8 9 म्हणजे किती आपल्याकडे 100. सर्वजण तोपर्यंत इथपर्यंत लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून लिहून घ्यायचं. आपल्याकडे b स्क्वेअर मायनस 4ac ला 100 त्याला जर केलं तर इक्वेशन 1 बिकम इक्वेशन 1 काय होतं x इक्वल्स टू -b प्लस मायनस अंडर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय twice a इक्वल्स टू मायनस n b चेक करा बरं किती आपल्याकडे b किती आपल्याकडे -2 प्लस मायनस अंडर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac कितीला b स्क्वेअर मायनस 4ac 100 डिवाइडेड बाय twice a 2 मल्टिप्लाय बाय a किती आपल्याकडे 1 मायनस मायनस काय मी प्लस मायनस 100 चा स्क्वेअर आहे 10 चा डिवाइडेड बाय किती आपल्याकडे 2 आला x. याचा घ्यायचा प्लस आणि याचा काय करायचा मायनस. x इक्वल्स टू 2 minus 10 divided by 2 or x equals to 2 plus 10 divided by 2. 2 minus 10 minus 8 divided by 2 म्हणजे किती आपल्याकडे -4. इथे किती 2 plus 10 12 divided by 2 म्हणजे किती आपल्याकडे 6. x च्या दोन व्हॅल्यू आल्या तर x निगेटिव्ह किंवा घ्यायचा नाही म्हणजे x किती आला आपल्याकडे 6. आपल्याला काढला काय होता how many days would it take to complete the work if they were alone. म्हणजे एकट्या अंदर काम केलं किती दिवस लागतील तर निशूला पावर किती लागणार होतं 1. निशू takes x days to complete the work. आता x पावर किती आला मग x किती आला आपल्याकडे 6 म्हणजे 6 days. त्यानंतर सेकंड कोण आपल्याकडे पिंटू टेक्स किती गेलो जातो x plus 6 days to complete the work. तर x किती येणार बरोबर आपल्याकडे 6 म्हणजे 6 plus 6 किती येणार आपल्याकडे 12 days to complete the work. चला प्रॉब्लेम सॉल्व. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहू. नंतर आहे आपल्याकडे नेक्स्ट प्रॉब्लेम. if 460 is divided by a natural number म्हणजे 460 आहे आता 460 आहे याला एका नॅचरल नंबरने डिवाइड करत आहे. आता नॅचरल नंबर दिलेला आहे तर सपोज मी घेतो x जर डिवाइड केला तर क्वोशंट किती येते म्हणजे 6 मोर आहे ते क्वोशंट 6 जास्त वेळा कशापेक्षा आहे 5 टाइम्स 3 डिवाइडर 5 टाइम्स 3 इथं जो असते नंतर डिवाइडर देन रिमाइंडर किती येते रिमाइंडर किती येते ते डायग्राम पाहिजे. इथं जो असते याला होता डिव्हिडर जो इथे असते त्याला होता डिवाइडर जो वर असते त्याला होता क्वोशंट जो खाली असते त्याला काय म्हणतात रिमाइंडर.
आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे डिव्हिडंड इज इक्वल टू असे डिवायझर मल्टिप्लाय बाय कोशंट प्लस काय असते रिमाइंडर. पुन्हा एकदा पहा क्वेश्चन बघू आपण काय दिलेला आहे पहा 460 इज डिवाइडेड बाय अ नॅचरल नंबर म्हणजे 460 लिहिला मी इथं 460 ला एका नॅचरल नंबरने डिवाइड करत आहे. कशाला डिवाइड करत नंबर दिलेला आहे मी घेतो x. तर काय इथे म्हणतो पहा आपण कोशंट इज 6 मोर कोशंट जो आहे 6 मोर येते म्हणून प्लस केलं. कशापेक्षा 6 मोर आहे 5 टाइम्स दी डिवायझर. तर इथं जो असेल डिवायझर म्हणून पहा बरं किती आहे 5 टाइम्स दी डिवायझर 5 टाइम्स दी डिवायझर अँड रिमाइंडर इज 1. रिमाइंडर किती होता आपल्याकडे 1. तर इथं लिहितो मी सर्वात लेट हे डायग्राम अशी समजण्यासाठी काढली तुम्हाला इथे लिहून घेतो. तर लेट आपण लेट डिवायझर माहिती नाही डिवायझर काय घेऊ आपण एक डिवायझर एक घेतला आपल्याला काय दिलं इथं बघतो याला काय आपण पहा बरं डिव्हिडंड. डिव्हिडंड आहे आपल्याकडे लिहून घेतो डिव्हिडंड इज इक्वल टू किती आपल्याकडे 460 जो खाली असते 1 आहे याला काय म्हणतात रिमाइंडर. लिहून घेतो मी रिमाइंडर दिलेला आपल्याला 1 त्यानंतर जो वरती असते त्याला काय म्हणतात पहा बरं वरती कोशंट. कोशंट किती आहे 5x + 3. लिहून घेतो कोशंट पण कोशंट इज इक्वल टू 5x + 3. हे सर्व आलं आपल्याकडे असे डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाय बाय कोशंट प्लस रिमाइंडर. लिहितो मी डिव्हिडंड is equal to divisor multiply by quotient plus काय असते आपल्याकडे रिमाइंडर. डिव्हिडंड आहे आपल्याकडे आपण डिव्हिडंड किती आपल्याकडे 460 is equal to divisor किती डिवायझर आपल्याकडे x into quotient किती आला आपल्याकडे 5x plus 6 प्लस रिमाइंडर किती आपल्याकडे 1. लिहिलं मी 460 इज इक्वल टू x न करायचं आतमध्ये मल्टिप्लाय 5x² x न करायचं मल्टिप्लाय काय आपल्याकडे 6x + 1. आपलं 460 समोर गेल्यावर काय नाही माहिती पुरे 5x² + 6x + 1 - 460 इज इक्वल टू 0. 5x² + 6x 1 - 460 - 459 इज इक्वल टू 0. कंपॅरिझन करून घ्यायचं कंपेरिंग विथ कंपॅरिझन करून घ्यायची x² + bx + c इक्वल टू 0. x² च्या बाजूला a आहे इथे चेक करा किती आहे 5 म्हणजे येईल आपल्याकडे 5. x च्या बाजूला b आहे इथे चेक करा किती आहे b 6. शेवटी असते c किती आहे -459. हे सर्व आलं समोर सोडून त्यानंतर ए बी सी च्या व्हॅल्यू आल्या की मग आपण काय करतो कंपेअर आपण लिहितो फॉर्म्युला आपल्याकडे x -b प्लस मायनस अंडर रूट मध्ये b² - 4ac डिवाइडेड बाय twice a. याचा इक्वेशन नंबर 1. तर सर्व अंडर रूट मध्ये याचं काढून घ्या. अंडर रूट मध्ये आपल्याकडे b² - 4ac b² - 4ac b चेक करा किती आहे 6. तर लिहिला मी 6² - 4 into 8 a चेक करा किती आहे आपल्याकडे 5 into आहे आपल्याकडे c चेक करा -459 6 चा स्क्वेअर किती येते 36 मायनस काय आहे प्लस 5 4 चा 20 मल्टिप्लाय बाय 459 459 मल्टिप्लाय बाय 20 459 मल्टिप्लाय बाय 20 0 जर मल्टिप्लाय 0 मल्टिप्लाय बाय समथिंग 0 ना काय 0 दिले 0 9 2 चा 18 कॅरी 1 5 2 चा 10 10 plus 1 11 कॅरी 1 4 2 चा 8 8 plus 1 9 म्हणजे इथे आपल्याकडे 0 8 1 9 म्हणजे इथे आपल्याकडे 36 plus 9 1 8 0 त्याच्यात प्लस 36 करा प्लस 36 इथे केलं तर काय 6 8 11 1 घाताला आहे हा 9 2 1 6 इथे आपल्याकडे 9 2 1 6 इथपर्यंत आला की जरा तुम्ही
इक्वेशन 1 लिखू. इक्वेशन 1 बघा काय आहे, x इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय ट्वाइस ए. सर्व व्हॅल्यू आपल्याकडे करू आपण कुठं मायनस बी सॉरी इथपर्यंत हे मायनस आहे बी, तर बी चेक करायची आहे आपल्याकडे 6, तर लिहिलं 6 प्लस मायनस अंडर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac किती आला आपल्याकडे 9 टू 16 डिवायडेड बाय ट्वाइस ए 2 मल्टिप्लाय बाय ए किती आपल्याकडे 5. सर्वजण तोपर्यंत इथपर्यंत लिहून घ्या. तर आपल्याकडे मायनस 6 प्लस मायनस 9 टू 16 कशाचा स्क्वेअर आहे 96 चा 96 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय किती आहे आपल्याकडे एकदा घ्यायचा प्लस आणि एकदा काय घ्यायचा मायनस. समजलं होतं. x इक्वल्स टू एकदा घेतो मी प्लस मायनस 6 प्लस 96 डिवायडेड बाय 10 और x इक्वल्स टू एकदा घेतो मी मायनस 6 मायनस 96 डिवायडेड बाय 10 मायनस 6 प्लस 96 90 डिवायडेड बाय 10 90 डिवायडेड बाय 10 म्हणजे किती आपल्याकडे नाही. इथं मायनस 6 मायनस 96 मायनस 102 मायनस 102 डिवायडेड बाय 10. x च्या दोन व्हॅल्यू आल्या, एकाला x इक्वल टू 9 आणि एकाला x इक्वल टू मायनस 102 डिवायडेड बाय 10. निगेटिव्ह राहतच नाही नेहमी काही डिवायडर. निगेटिव्ह याचा घ्यायचाच नाही डायरेक्ट, म्हणजे x ची व्हॅल्यू चालणार नाही. x ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे आला एक. आपल्याला काय विचारलं होतं फाइंड कोशंट अँड डिवायझर, तर कोशंट अँड डिवायझर काढणार होतो आपण. डिवायझर इज इक्वल टू काय घेतला होता आपण वापरा डिवायझर काय घेतला होता आपण x, तर x किती आला चेक करा नाही. नंतर काय काढणार आपल्याला कोशंट चेक करा. कोशंट काय घेतला होता आपण हा कोशंट 5x प्लस 6 5x प्लस 6 तर तुम्ही 5 into x तर x वापरून किती आला आपल्याकडे 9 प्लस 6 9 5 चा 9 वाजता 45 45 प्लस 6 45 आणि 6 51 झाला प्रॉब्लेम. सर्व स्क्रीनशॉट काढा. दिसत नसेल तर हे इथे पहा 45 प्लस 6 45 प्लस 6 किती आपल्याकडे 50. सर्व स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम ठेवून